जय जगदंब. मी सौ शीलाताई दत्तात्रय शेटे, श्री रेणुका माता मंदिर येथील संस्थापक असून परभणीचे. तर परभणी शहरामध्ये म्हणजे सुरुवात एक माझ्या मंदिरामध्ये महादेवाचा नाग, जेणेकरून 4,500 रुपये किमतीचा व समय पितळी समय ही 3,500 रुपये किमतीची होती. ती जे चोर होता त्याचं नाव नंतर पोलीस स्टेशनला नेला असता नेल्याबरोबर त्यांचा एकच शब्द आला, लावून त्याला तहसीलदार साहेबापुढे उभं केलं व त्याला सोडून देण्यात आलं. तरी त्यानं आज परभणी शहरामध्ये म्युन्सिपल कॉलनी, दर्गा रोड, विष्णूनगर व अपना कॉर्नर, त्रिमूर्तीनगर, विद्यानगर अशा अनेक 90% मंदिरांमध्ये पितळी व तांब्याच्याच वस्तू नेऊन लाखो रुपयाच्या चोऱ्या केल्या व तो एकच चोर आहे. प्रत्येक ठिकाणचा CC फुटेज आहे, फोटो आणले. त्यानं कपडे सुद्धा काही याच्यामध्ये बदलले नसून तोच असून नानलपेठ पोलीस स्टेशनचे PI तर असं छाती ठोकपणे सांगायलेत की तो चोर नाहीच आहे, तो एक भुरटा पिदाडका चोर आहे. जर पिदाडका चोर असेल तर त्याला आपल्या पोलीस स्टेशनमधून त्याला पिदाडका चोर म्हणून प्रमाणपत्र द्यावं व धार्मिक स्थळामध्ये होणाऱ्या चोऱ्यात त्याला परवानगी देण्यात यावी. नसता त्याला पुन्हा धरून आणलं. प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन यांनी प्रत्येक मंदिरामध्ये काय काय सामान गेलं तर जे सामान गेलं योग्यच नोंद करून घ्यावी व त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी ही मी सर्व मंदिरच्या मार्फत या विशेष करून नानलपेठ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना सांगते व याच्यावर प्रत्येक मंदिरामध्ये गुन्हे दाखल असून तक्रार दिल्यात आहे. तक्रारीच्या नोंदीच घेणं झालेत. तरीही इथंच नसून पूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेष करून जो हा भांडे विकत घ्यायला आहे त्या भांडे विकत घेणाऱ्या दुकानदाराला यांनी मुख्य आरोपी करून त्याची सखोल चौकशी करावी. कारण याने सांगितलं होतं की मी नांदेडला मोंढ्यातल्या दुकानामध्ये नेऊन हा माल विक्री करतो. तरी पोलिसांनी त्याची सखोल चौकशी करावी ही पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे. तुम्ही उपोषण करून जर पकडला नाही तर तुम्ही अजून पुढे काही आंदोलन करणार आहात? हा करणार आहे मी. इथंच आत्महत्या करेन मी. आत्महत्या किंवा आत्मदहन हो इथंच करीन. जर का धार्मिक स्थळ आहे कुठलंही असो, हिंदू किंवा मुस्लिम किंवा माझं याच्याबद्दल नाही, पण धार्मिक स्थळामध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या चोऱ्या होत असतात आणि जर पोलीस प्रशासन म्हणतं की ते पिदाडका चोर आहे, तो भुरटा चोर आहे, तो हायफाय चोर नाही. जर का चोर हायफाय लागत असेल हे मला पहिल्यांदाच कळालं आहे आणि जर याच्यात नाही झालं तर मी उपोषण तर सोडणारच नाही. पण योग्य न्याय नाही मिळाला तर मी इथं भीक मागून न्यायालयात त्याची दाद मागेल, नाही तर इथंच आत्मदहन किंवा आत्महत्या करेल. याची पोलीस प्रशासनाने नोंद घ्यावी.